राजू शेट्टी मातोश्रीमधनं बाहेर पडले आणि त्यांनी प्रसारमाध्यमांना असं सांगितलं की अदानी उद्योगाचे जे प्रकल्प जे महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत त्याच्या विरोधामध्ये मी जनआंदोलन उभं करणार आहे आणि त्याचा पाठिंबा मागण्यासाठी मी उद्धवजी ठाकरे यांच्याकडे गेलो होतो। पण जो हा माणूस असा आहे की जे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत। 2014ला महायुतीतनं यांना खासदार करून आम्ही लोकसभेवर पाठवलं। त्यावेळेला त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागल्या, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती फिसकटली आणि ही शिवसेनेची जागा त्या ठिकाणी आम्ही राजू शेट्टींना दिली होती आणि हे भाजपबरोबर त्यावेळेला गेली। म्हणजे त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली हे उद्धव साहेबांच्या नेमकं त्या ठिकाणी लक्षात आहे। आपल्या माध्यमातून मी गेले 19 वर्ष जिल्हा प्रमुख, 3 वर्ष तालुका प्रमुख आणि 5 वर्ष शहर प्रमुख म्हणून काम करतोय। उद्धवजी ठाकरे माझं दैवत आहे, बाळासाहेब माझे दैवत आहेत। माझ्यावर अन्याय होईल असं काय ते कृत्य करतील असं मला आज तरी वाटत नाही। मी निश्चितपणानं आपल्याद्वारे साहेबांना विनंती करतो, साहेब राजू शेट्टी हा माणूस बोलतोय तसं काम करत नाही, तो उलटा होत असतोय। ज्या वेळेला 2014ला आपण निवडून दिलात त्याच्यानंतर विधानसभा लागल्या, जिल्हा परिषदा लागल्या, नगरपालिका लागल्या, पंचायत समिती लागल्या, या ठिकाणी राजू शेट्टींनी आपल्याला कसलीही मदत केलेली नाही किंवा कुठल्या शिवसैनिकाला त्यांनी फंडाचं काम त्या ठिकाणी केलेलं नाही। आज जनता आजी आणि माजी खासदारावर हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड प्रमाणात नाराज आहे आणि साहेब आपली सहानुभूती, उद्धवजी ठाकरे साहेब आपली सहानुभूती पण या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे। आणि माझं असं मत आहे एका निष्ठावंत शिवसैनिकाला या ठिकाणी संधी मिळायला पाहिजे। साहेब 2005ला पक्ष फुटला त्यावेळेला देखील आम्ही भक्कमपणे आपल्या पाठीशी राहिलो। गेल्या 1.5-2 वर्षापूर्वी देखील आम्ही अगदी भक्कमपणे आपल्या पाठीशी राहिलो। जयसिंगपूर आणि कोल्हापूर 2 मोठे मोर्चे आम्ही काढले जे संपूर्ण महाराष्ट्राने त्या ठिकाणी बघितले। माझं तर त्या ठिकाणी जयसिंगपूरच्या मोर्चामध्ये ब्लड प्रेशर 195 झालं, पण जे हिंदुत्वाचे विचार आणि ठाकरेंचे विचार जे डोक्यात बसलेत हे बघूनच मी त्या ठिकाणी साहेब काम केलंय। माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर साहेब अन्याय होऊ नये याची आपण या ठिकाणी दक्षता घ्यावी एवढी आपल्याला कळकळीची विनंती। राजू शेट्टी हा बेभरवशाचा माणूस आहे, त्यावर विश्वास ठेवण्याचा तो माणूस नाही साहेब, एवढं मी नक्की सांगतो। आणि सर्व शिवसैनिक या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी आपण जर त्या ठिकाणी संपूर्ण 6 लोकसभा मतदारसंघामध्ये आपली माणसं पाठवलात तर तुम्हाला नक्की त्या ठिकाणी सांगतील की एका निष्ठावंत शिवसैनिकालाच उमेदवारी द्या अशा पद्धतीची भूमिका मांडतील।